हाय हॅलो नमस्कार. वैशालीज किचन होममध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या हरभऱ्याची भाजी बघणार आहोत. तर त्यासाठी मी हिरवे हरभरे सोलून घेतलेत. हिरव्या मिरच्या घेतलेत 5-7. थोडा कढीपत्ता घेतला आहे. थोडी कोथिंबीर घेतली. लसणाच्या कुड्या घेतलेत 10-12. थोडेसे शेंगदाणे घेतलेत. थोडे खोबरं घेतले. तर चला तर बनवूया हिरव्या हरभऱ्याची भाजी. मी गॅसवर असं एक भांडं ठेवले. त्यात आता आपण हे हरभरे टाकूया आणि हरभऱ्याला मस्त असं भाजून घेऊया. आता हिवाळ्याच्या दिवसात हरभऱ्याचा सीझन चालू आहे. मस्त डहाळे भेटतात. तर ते डहाळे सोलून मी आता हे हरभरे घेतले हिरवेगार असे मस्त. तर ह्याला छानसं असं भाजून घेऊया. बघा आपले हरभरे आता मस्त छानसे असे भाजून झालेले आहेत. तर आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवू हरभऱ्याला. बघा त्याच भांड्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊ. त्या तेलामध्ये आता हे शेंगदाणे आणि खोबरं टाकून घेऊ. ह्याला आपण मस्त असं खरपूस तेलात भाजून घेऊ. शेंगदाणे आणि खोबऱ्याला छान असं. बघा आपले शेंगदाणे आणि खोबरं मस्त भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण 1 चम्मच पांढरे तीळ टाकूया. आणि हिरवी मिरची, लसूण हे पण ह्याच्यात टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर पण टाकू आणि ह्याला पण मस्त असं थोडं हलकं भाजून घेऊ. बघा आता आपलं हे पण भाजून झालं आहे. आता ह्याला आपण खाली उतरून मिक्सरमध्ये वाटून घेऊ. वाटण हे मिक्सरच्या भांड्यात सगळं वाटण टाकलेलं आहे. तर त्याच्यातच आपण 1 चमचा जिरा टाकू आणि हे मस्त मिक्सरला असं बारीक वाटून घेऊ. बघा मस्त आपलं वाटण असं वाटून झालं आहे. थोडंसं पाणी टाकून वाटलं मी, कारण खोबरं असल्यामुळं ते बारीक होत नव्हतं, म्हणून थोडंसं पाणी टाका. मस्त वाटून झालेलं आहे वाटण. तर चला तर फोडणी देऊया आता. बघा त्याच भांड्यात आपण आता एक छोटे 2 चमचे तेल घालूया. आता ह्याच्यात घालूया आपण 1 चमचा जिरा, थोडीशी मोहरी घालूया, कढीपत्ता टाकूया. मस्त असं ह्याला परतून घेऊ. आता ह्याच्यात घालूया थोडीशी हळद, आणि जो आपण मसाला वाटलेला होता ना वाटण, तर ते घालून घेऊया. तो घालून घेऊ. आणि ह्याला मस्तपैकी असं मिक्स करून घेऊ. खूप छान भाजी होते ह्याची हिरव्या चण्यांची. आता ह्याच्यात घालून घेऊ आपण चवीनुसार मीठ. आता ह्याच्यात टाकूया हरभरे आपण जे मगाशी भाजून घेतलेले होते ते. आता तुम्हाला असं सुक्कं हवं असेल तर तुम्ही सुक्कं पण ठेवू शकता. मी आता थोडंसं तरी करणार आहे ह्याची, तर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकते. आता ह्याच्यात घालून घेऊ आपण थोडंसं पाणी.
तुम्हाला जसं पाहिजे तसं रबरबीत, नाही थोडंसं पातळ तरी पाहिजे असेल तर जरा पातळ, सुकं पाहिजे असेल तर बिना पाण्याचं पण बनवू शकता. चला आता ह्याला 1-2-3 मिनटं ह्याला मस्त उकळी येऊ देऊया. मग आपली चण्याची भाजी, हिरव्या चण्यांची भाजी तयार होईल. बघा आपल्या हिरव्या चण्यांची भाजी तयार झालेली बघा, मस्त अशी शिजलेली आहे. तर चला ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा आपल्या हिरव्या चण्याची भाजी तयार झालेली आहे. बघा किती छान अशी झणझणीत चमचमीत अशी हिरव्या चण्याची भाजी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा ही हिरव्या चण्यांची भाजी बनवून बघा, खूप छान लागते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.